आपल्यासोबत भाजपचे नेते व माजी आमदार सुधीर पारवे आहेत. काय सांगाल आपण माजी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिलं आणि आपली खतखत जी आहे ते त्या पत्रातून व्यक्त केलेली आहे. काय आपण नाराज आहात? नाही, मी नाराज नाही. सर्वात प्रथम आदरणीय बावनकुळे साहेब आमचे नेते आहेत. त्यांच्यासोबत मी सातत्याने सुरुवातीपासूनच जिल्हा परिषदपासून काम करतो आणि पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल, बाजार समितीचा उपसभापती असेल, आमदार असेल, हे बरेच वर्ष स्पॅन मी काढलेला आहे. पार्टीने भरभरून मला दिलेल्या मी पार्टीचा फार मोठा आभारी आहे. आताही मला तिकीट दिली त्याच्यामध्ये. तर अशा याच्यामध्ये जे पत्र दिलेलं आहे ते पत्र दिले की सामान्य माणसाची भावना समजून मला तर मी तर आमदार होतोच ना. मला त्या समन्वय समितीचं अध्यक्षपद एका तालुक्याचं दिलेलं आहे, तर तेच एका सामान्य कार्यकर्त्याला द्यावं ही भूमिका आहे. ज्यांनी पार्टीचं काम विपरीत परिस्थितीमध्ये केलेलं आहे, अडचणीच्या परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे, गाड्या घोड्या नसताना पायी गेलेला आहे, बसने गेलेला आहे, अशा याच्यामध्ये त्या कार्यकर्त्याला सरकार आल्यानंतर जर स्थान भेटलं तर खऱ्या अर्थाने अजून एक फार मोठ्या प्रमाणामध्ये एक आपल्या पक्षाची नीव ही खऱ्या अर्थाने दूरपर्यंत जाईल. हा सगळा विषय आहे. म्हणून त्या कार्यकर्त्याच्या भावना ह्या ज्या आज मतदारसंघात, माझ्या मतदारसंघात आहे, उमरेड मतदारसंघात, त्या बाकीच्या ठिकाणी कधी असेल हे मला माहित नाही, बाकी जिल्ह्यात कुठे असेल हे मला माहित नाही, परंतु आज जे परिस्थिती माझ्या मतदारसंघात आहे त्या मतदारसंघाची ही परिस्थिती समजून सांगणं, हे समजून सांगितलं पाहिजे नेत्यांना. नेत्याला काहीतरी आपण समजून नाही सांगणार कसं म्हणणार आहे? त्यांच्याकडे व्याप मोठा आहे. आता ते महसूल मंत्री म्हणून पुन्हा राज्यात त्यांना विविध पॉलिसी करायच्या आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयाच्या खांद्याला खांदा लावून त्यांना काम करायचं आहे. जनसामान्य त्यांच्यासाठी पॉलिसीज करायच्या आहे. मग अशा याच्यामध्ये कुठेतरी थोडासा वेळ इथं आल्यानंतर त्यांना पत्र पाठवल्यानंतर ते बोलवून कुठेतरी चर्चा झाली पाहिजे ना. जर जिल्ह्याचे लोक या पद्धतीने चर्चा करत नसेल आणि सामान्य माणसावरती खऱ्या अर्थाने अन्याय होत असेल की आज पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने वर्षानुवर्ष त्यांनी पार्टीचं काम केलं, कमळाचा दुपट्टा टाकला, पण आज कमळाचा दुपट्टा टाकून दुसऱ्या पार्टीचं काम करणाऱ्या लोकांना या सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये शासकीय कमिटीमध्ये स्थान भेटत नसेल आणि जे विरोधामध्ये काम करणाऱ्या लोकांना उघडरित्या दुसऱ्या पक्षाचं काम करणाऱ्या लोकांना स्थान भेटत असेल तर स्वाभाविक आहे की या जुन्या जाणत्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर हा मोठा अन्याय आहे. तो अन्याय खऱ्या अर्थाने टाळण्याचं काम वरिष्ठ शीर्षस्थ नेत्यांनी, पार्टीच्या मोठ्या नेत्यांनी कुठेतरी चर्चेच्या माध्यमातून सोडवला पाहिजे. आणि जे आलेले नवीन कार्यकर्ते आलेच पाहिजे, तेव्हा पक्ष वाढलाच पाहिजे, पण त्यांना पार्टी समजवली पाहिजे ना.